विद्यार्थ्यांनो, आपण जे काल सांगितलं होतं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला जी शीट दिली होती, तुमची जी रिव्हिजन घेतली होती, ते ॲज इट इज कॉपी पेस्ट आलं आहे. जे सांगितलं होतं ते झालं आहे विद्यार्थ्यांनो. आणि सर्वात प्रथम तर तुमचं सर्वांचं थँक्यू. सकाळपासून कंटिन्युअसली फोन येत आहे, मेसेज येत आहे की सर तुम्ही जे सांगितलं ते आलं. ठीक आहे, ते सर्व मेहनत तुमची आहे. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखविण्याचं काम केलं होतं. ठीक आहे ना. त्याच्यामुळे सर्वांचं मनापासून थँक्यू. आता आपण डिस्कस करूया की कशा पद्धतीने आपण जे सांगितलं होतं तेच आलं होतं. ठीक आहे. आता आपण न वेळ वेस्ट करता पटकन डिस्कस करू. अजून मी तुम्हाला ते काही महत्त्वाचे मुद्दे पण सांगणार आहे की काय अजून महत्त्वाची गोष्ट होती. ठीक आहे. आता बघा, सर्वात प्रथम आपण आपल्या पेपरमध्ये जाऊ. ठीक आहे. आता पहिले हे लहान मुलांच्या गोष्टींपासून सुरुवात करू की आपण जे सांगितले होते ते MCQs वगैरे आले होते का. विद्यार्थ्यांनो, आपण सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. आता हा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न होता. मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये एकच प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सारखा रिपीट होतो, तो येण्याची शक्यता आहे. आपण ऑनलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की लिंकेज जे प्रेझेंट असतं लॅक्टोजमध्ये ते 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज असतं. बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. आता याच्यामध्ये आपल्याला रिडक्शन करायचं होतं. इथं आपला पीएचच्या फॉर्म्युल्यावर बेस्ड प्रश्न सांगितला होता. इथं LCOची ट्रिक दिली होती मी तुम्हाला नॉमेनक्लेचरसाठी. त्याच्यानंतर SCC BCC FCCमध्ये तुम्हाला 1 2 का 4 सांगितलं होतं. टेफ्लॉनचं जे मोनोमर असणार आहे ते टेट्राफ्लोरोइथेन असणार आहे. त्याच्यानंतर व्हिनायलिक म्हणजे C++च्या बाजूला असणारा हलाईड असतो. याचं उत्तर इथॅनॉल होतं, याचं उत्तर 0 होतं. आता विद्यार्थ्यांना 1 मार्कचे प्रश्न पण ॲज इट इज आले होते. विद्यार्थ्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस AgCN असणार तेव्हा आयसोसायनाईड मिळतो आणि जेव्हा CN असणार तेव्हा सायनाईड, जेव्हा KCN असतो तेव्हा सायनाईड मिळतो. विद्यार्थ्यांना इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर फाइंड करण्याचा आपण फॉर्म्युला पण सांगितलं होतं Z-X+2Y. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन आणि ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेन्सिटी, मोलर मास आणि सबस्टन्स एज लेंथ युनिट सेलचं रिलेशन पण सांगितलं होतं. सिम्पल गोष्ट सांगितली होती मी, डेन्सिटी इज इक्वल टू न म ना व्ही. आपण नेहमी सांगत असतो, आपली ट्रिक ही एकदम फेमस आहे की डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो न म ना व्ही. ॲज इट इज कॉपी बेस्ड रिलेशन आलं विद्यार्थ्यांनो. पुढे आता जर का पुढे बघायचं झालं विद्यार्थ्यांनो तर ऑस्मोटिक प्रेशर पण आला. ऑस्मोटिक प्रेशर सांगितलं होता जो की ऑस्मोसिसला थांबविण्यासाठी काम करतो. आणि मोलार मास आणि ऑस्मोटिक प्रेशरचं रिलेशन फाइंड करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तुम्ही बघणार जर का हा जो 1 शॉट व्हिडिओ तुम्ही जर का बघितला तर 1 शॉट व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं. इकडं बघायचं आहे तुम्ही, सोल्युशन जे चॅप्टर आहे तिथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तुम्ही हवं असलं तर हा व्हिडिओ पण बघू शकतात. आता पुढे जाऊ आपण. पुढे जर का महत्त्वाची गोष्ट बघितली तर मी तुम्हाला जे नेमिंग रिॲक्शनचा पार्ट शिकवलं होतं, आपण जी एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये मी सर्व रिॲक्शन डिस्कस केल्या आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रोझेनमंड, गॅटरवान कॉच आणि कॅनिझरोज यावर्षी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनो, हा क्वेश्चन नंबर 17 जो होता तो आपण ॲज इट इज डिस्कस केला होता. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला याची आयडिया दिली होती. तुम्ही जर का केमिकल थर्मोडायनॅमिक्स बघितला तर केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण या प्रश्नाची आयडिया तुम्हाला दिली होती. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता विद्यार्थ्यांनो. जे आपण सांगितलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. आता पुढे जाऊ आपण. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आता इथाइल ब्रोमाइडचे ॲक्शन सिल्वर नायट्राईट म्हणजेच काय, AgCN सोबत ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत NaOH सोबत लहान मुलांचे प्रश्न होते. इथं रेट ऑफ रिॲक्शन विचारला होता. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न तर आपण नेहमी सांगत असतो की ॲसिडिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऑक्सिडेशन स्टेट. आयोनिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम कमी होणार आहे का वाढणार आहे? कमी होणार आहे सर. थर्मल स्टॅबिलिटी पण कमी होणार आहे. वुल्फ किश्नर रिॲक्शन सांगितली होती आपण. वर्नर थेरी सांगितली होती. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, वर्नर थेरी एक्सप्लेन केली होती. हा प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. आता इथं हे चालूच आहे तर मी तुम्हाला इथं दाखवतो. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण दाखवली होती, सांगितली होती आणि सांगितलं होतं की ह्यावर्षी एक्सपेक्टेड प्रश्न आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवर. आता तुम्ही बघू शकतात. ठीक आहे ना. एक मिनटं पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ. इथं नेटवर्क इश्यू असल्यामुळे तुम्हाला दिसायला अडचण आहे ना. पण तुम्ही इथं बघू शकतात व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी, त्यासाठीच आपण व्हिडिओ केला की सर्व गोष्टी सांगितलेल्या तुमच्याकडे प्रूफ हवं की सरांनी सांगितलेलं आलं होतं का नव्हतं आलं. इकडं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण सांगितल्या होत्या सर्व गोष्टी. आता महत्त्वाची गोष्ट आपण पुढे जाऊ.
पुढे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज सांगितलेली हे लहान लहान मुलांचे KCN LiLH4 रिडक्शन वगैरे होणार. ॲसिड बेसिसच्या डेफिनेशन लॉरी ब्रॉन्स्टेडनुसार सांगितलं. pH pOH इज इक्वल टू 14 असतं ते पण सांगितलं. विद्यार्थ्यांनो काल आपण KMNO4 आणि K2CR2O7 सांगताना एक गोष्ट सांगितली होती की जो पोटॅशियम डायक्रोमाइट असतो क्रोमेट असतो त्याला आपण क्रोमॅट ओरपासून कसं निर्माण करणार. तुम्ही हवं असणार तर व्हिडिओमध्ये बघू शकता. आपण ॲज इट इज सांगितलं होतं आणि ॲज इट इज प्रश्न कॉपी झाला आहे. पुढे सांगायचं झालं तर ॲसिटाल्डिहाइडपासून आयसोप्रोपाइल अल्कोहोल कसं बनवणार, ऑक्सिडेशन काय असणार, रिडक्शन काय असणार, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अल्डिहाइडचं. क्युमिनपासून फिनॉल कसं बनवणार आणि एनिसोलपासून फिनॉल कसं बनवणार ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आणि 16, 17, 18मध्ये मी तुम्हाला निऑनचे युजेस सांगितलं होतं. तो टेबल पूर्ण महत्त्वाचा आहे, त्याचे युजेस येण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 28मध्ये एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असणार थर्मोमध्ये बघू शकता. आयसोबॅरिक ॲडियाबॅटिक ॲज इट इज सांगितले, व्हिडिओमध्ये जाऊन बघायचं आहे. एन्झाईम काय असणार बायोमॉलिक्यूलचा प्रश्न आहे, तिथं पण सांगितलं होतं आपण एन्झाईम येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स काय असणार 93 तर 103 असणार एलिमेंट्सला ट्रान्स युरेनियम म्हणणार आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. पुढे विद्यार्थ्यांना इथं आपल्याला क्युबिक लॅटिस फाइंड करायचा होता. कसं फाइंड करणार होता, आपल्याला डेन्सिटी इज इक्वल टू व्ही माहिती होता बरोबर आहे. व्हीच्या जागेवर मी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल टाकला. आता इथं एन फाइंड करायचा होता. एनची व्हॅल्यू जर का 1 आली तर तो SCC असणार, 2 आली तर तो BCC असणार आणि 4 आले तर FCC असणार. म्हणजे क्युबिक लॅटिस आपल्याला ओळखायचा होता. पुढे नॅनो सायन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण नॅनो पार्टिकलचा अभ्यास करतो, नॅनो टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतो, त्याला आपण नॅनो सायन्स म्हणतो. पॉलीॲक्रायलोनायट्रालची इथं तुम्हाला केमिकल रिएक्शन लिहायची होती. पुढे डेरिवेशनचा व्हिडिओ बघायचा आहे. हाफ लाईफ पिरियड आणि रेट कॉन्स्टंट फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी कॉपी पेस्ट आला. लेड ॲक्युम्युलेटरची डिस्चार्जिंगच्या वेळेची रिॲक्शन तुम्ही इथंच बघू शकता. आपण डिस्चार्जिंगची पण सांगितली होती आणि रिचार्जिंगची पण रिॲक्शन सांगितली होती. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना आपण सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ॲसिड 16, 17, 18मध्ये बघायचे, तिथं जाऊन सरांनी सांगितलं होतं तुम्हाला स्ट्रक्चर येण्याची शक्यता आहे. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये जाऊन बघायचं आहे तुम्हाला. हाय स्पिन लो स्पिन शिकवताना कशी जॉमेट्री फाइंड करायची आणि किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात आणि किती पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात ते कसं फाइंड करायचं ते पण सांगितलं होतं. आणि ह्या रिॲक्शन्स तुम्ही नेमिंग रिॲक्शन्स किंवा तो आपण वन शॉट रिॲक्शन कन्व्हर्जनचा व्हिडिओ टाकला आहे, त्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी बघू शकता. विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, मोअर दॅन 65+ तुम्हाला मार्क्स यायला काही अडचण नव्हती आजच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये. जे सांगितलं ॲज इट इज कॉपी पेस्ट आलं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जाऊ द्या आता. तुम्हाला पेपर चांगला गेला आहे तर व्हेरी गुड, थोडा कठीण गेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही, अडचण नाही. विद्यार्थ्यांना पण येणारी MST CET आपलं भविष्य ठरवणार आहे. CETमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळणार आहे आणि आपण CETसाठी एक महत्त्वाचा आणि एकदम उत्तम कोर्स लॉन्च करणार आहे. त्या कोर्सच्या माहितीसाठी तुम्ही मला मेसेज करू शकतात. टेलिग्रामचं लिंक दिलेली आपण किंवा उदय सर केमिस्ट्री तुम्ही टेलिग्रामवर सर्च करू शकतात आणि त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हायचं आहे लवकर, ठीक आहे. तिथं आपण MST CETबद्दल सर्व इम्पॉर्टंट गोष्टी माहिती शेअर करणार आहेत आणि सर्वांना पुढच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक, व्हेरी बेस्ट ऑफ